हा ती मग तुला एकतरी बाबा बसणार त्याशिवाय मी शांत नाही हवं. तू घरात एक झाडू खायचा आणि शांत ताळी लावलं म्हणून ताळी लावलं मला तो तुला जर लागली नाही एक झाडू बसायचं. एक झाडू एक झाडू चला आत. नाही तो मला ताळी काढा तिने एक झाडू खाल्लं तू एक झाडू खायचं मला माहित नाही बाकीचं तू आतमध्ये काय नाही झाडू खायला हा तू इथे गाईज स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज हा जो ब्लॉग आहे हा मी आज रात्री 12 वाजले जवळपास आणि आता सुरू करू राहिलो आहे. त्याचं कारण असं का जो मागचा व्लॉग आहे तुम्ही जो पाहिला आहे तो व्लॉग लय मोठा झाल्या कारणाने त्याचा निम्मा भाग मी इथून सुरू करतो आहे. तर आज रात्री व्लॉग सुरू झाला असं उद्या दिवसभर चला मला समजा मी काय बोलतो आहे पण आज रात्री व्लॉग सुरू केला आहे म्हणून उद्याचा व्लॉग थोडासा आजपासूनच सुरू झाला व व्लॉगमध्ये स्टे राहा. ओके द बॉय. आणि हे लेकरू झोपलं इथं आणि त्रास देऊ राहिले. आती ते कसं पसारायचं एक झाड तो घरात नाही आला तो बाहेर होतो पाहते असं भजन वाजतो तू आते नाटक न करू चला आते. ए आज चला ए नाटक न करू असं करायला. हा ती मग तुला एकतरी बाबा बसणार त्याशिवाय मी शांत नाही हवं. हा का कसं वाजत येत नाही बाहेर का एक टोला खाऊन घेत ना मिठवाला खाल्ला एक त्याला एक बसणार ते शांत व्हा. एक झाडू बसणार तू घरात एक झाडू खायचा आणि शांत ताळी लावलं म्हणून ताळी लावलं मला तो तुला जर लागली नाही एक झाडू बसायचं. एक झाडू चला आत. नाही तो मला ताळी काढा तिने एक झाडू खाल्लं तू एक झाडू खायचं मला माहित नाही बाकीचं तू आतमध्ये काय नाही नको वाजू पण एक झाडू खायचं मला सांगायचं नाही. तो ध्यानातून गेला आणि तू घरात आला तर तुला एक झाडू आणणार. तू घरात पाहिलं ए आते नाटक न करू चला नाटक न करू. घरात येतो का तू काय केलं मला सांगा. घरात मग सांगतो तुला काय केलं. बाहेर विचारतो मला तू केलं काय बाहेर जाऊन विचारतो तू घरात या झाडू नाही तुला एक झाडू बसणार त्याशिवाय तिने एक झाडू खाल्ला तो काही एक झाडू खायचं. हा त्याच्याशिवाय नाही तुला तिने एक झाडू खाल्ला ना तुला एक झाडू खायला हा तू इथे येऊन दे तिने आतमध्ये येऊन दे पुती येऊन येतं काही मला माहिती तू तिकडं रूम मध्ये तरी पण का लावून बसणार एक झाडू खायला मोकळा तू तिकडं ते आल्यानंतर तो आण त्याला. तू गप्पा मी काय केलं नाही तुला गोळा नाही डायरेक्ट. हा तू वाजत डुकरा काळ्या डुकरा
मी कुठं बसेल तुम्ही आतमध्ये तू पाय पाहू तू पाय पाहू आतमध्ये घेताय. आतमध्ये. जोरात आणणार असं असं जोरात आणणार मी आणि तुला सवय पहिल्यापासून आतमध्ये. असं असं जोरात आणणार एकदम मागं लावून थोडंसं. त्या बाळाने हळूच असली त्याला लय जोरात त्याला गोळा आलाय डायरेक्ट. इतका राग आणला नाही. दरवाजा वाजला खतरनाक. मी शिकायला टाळा बाहेर. मम्मी ना मम्मी असं काहीतरी आपण गाणं म्हणत होती त्या गाण्यावर काहीतरी वेगळं असायचं बरं का. आणि मी त्याच्यावर काय वाजत होतो माहिती का सांप्रदायिक थाई चालीचं बोल गाणं नाही ते कृष्णाचं भजन दाबडची. तर गाईज आता दुपारचे आहेत ना जवळपास 1:15 झाले 2:30 जवळपास. तर मी ना दिवसभर सकाळी ब्लॉग नाही बनवला डायरेक्ट आत्ता ब्लॉग बनवतोय. रात्री थोडा ब्लॉग झाला होता रात्री 12ला सुरू केला तुम्ही जर ब्लॉग पाहिला असेल स्टार्टिंगपासून. आणि आता आहे ना सध्या कमा शिकायला आलो संकेतांनी ते तिकडे झाडतोय. आणि काम असं आहे आज का पार्किंग स्वच्छताचं काम आहे आणि कमा शिकामध्ये असा विषय. तर एवढं काम करतो आणि मग घरी गेल्यावर परत ब्लॉग आपण सुरू करू आहे का ना. सध्या आता तिकडून साफ करीत आणलं होतं इथपर्यंत झालं आहे आणि इकडून साफ करून आणि इथपर्यंत झालं आहे. एवढं साफ करून जायचं आता घरी. क्लिअर झालं काहीच बघा आता. माझा पट्टा इकडचा होता अख्खा क्लिअर झाला. संख्याचा राहिला थोडं ते करून घेईन. हे सगळं आहे ना काहीच तुम्हाला सांगायला गेलं हे सगळं खत आहे एक टाईपचं. त्याचं कारण असं काही इथं जे आहे ना बोलेगावमध्ये ते मेंढर आले होते बाळूमामाचे. तर ते विश्रांतीसाठी इथं थांबले होते ना सावलीत कॉलेजवर. तेव्हा हे पार्किंगमध्ये त्यांनी ना सगळे लेंड ते केले ते. तर त्यामुळे ते खत तयार झालं आता म्हणजे खतासाठी यूज होईल ते आता. मग आम्ही हे काय करणार आहे आता हे झाडून झालं ना याच्यात सगळं लेंड्याचे बघितलं का मेंढ्याचे त्या सगळ्या घमेल्याने झाडात आळ्यामध्ये टाकायचे आंब्याचे त्याच्या जेणेकरून त्याला ते पोषक राहील. पाणी बिणी टाकल्यावर ते आपोआप होऊन जात तसा विषय. हे घमेल्यात भरून तिकडे नेऊन टाकायचं. कमळाचं त्याचं झाड आणि ते वाटतं तिकडे नेऊन टाकायचं हे सगळं. ओ ये मी काय म्हणतो याच्यात ते पाला पाचोळा आहे तो काय म्हणलं पाला पाचोळा तू बाजूला काढायला जाऊन असं पाच पाच भरून थोडं जाऊन एवढं खत आहे काही बघा. एवढं लेंडे केले त्यांनी कॉलेजवाल्यांनी त्याचा फायदा करून घेतला. पण झाडं बिडं त्यांचे चांगले उगते ना आता. कोणतीच गोष्ट वाया जात नाही एवढं लक्षात ठेवा. जवळपास मेंढ्याची लेंड्या सुद्धा व्हायला गेले. काही लोक क्लिअर बी झालं काय जगा. तुम्ही कोणी जर कॉलेजला असाल ना काही तुम्ही सुद्धा सांगा तुम्ही कमा शिका काम करता काही का मी एकटाच करतोय तर पडतंय. चला आता हे घेऊन जायचं तिकडं आपले झाडं उचला. मग कमळाच्या झाडाला असते म्हणले रे याच्यातली थोडीच लेंड्या टाकायच्यात. बॉटनिकल काहीच गार्डन आहे आणि त्याच्यामधलं हे हा एक पार्ट आहे. मावशीला बोलून घेतो. मावशीला फोन पण तुझ्याकडे रिचार्ज नसेल का टाकला अरे त्याचा विषय नव्हता ते सिम कार्ड त्यांनी दिलं होतं. असं. इकडे बी काहीतरी इथे झाड तिकडे तर अख्खं मोकळं पटांगण आहे बॉटनिकल गार्डनचं. मागलदी जाऊ आम्ही पावसाळ्याच्या काळामध्ये जाऊ कमाशिका काम करायचो ना तवा आहे ना भाऊ तवा या ठिकाणी लय मच्छर होते भाऊ बेकार मच्छर. नुसतं 2 सेकंद जर थांबलं ना तरी मच्छर चावत होते एवढं बेकार विषय. आता कमाशिका पहिल्यांदा जॉईन केलं तर मला माहिती बी नव्हतं कमाशिका काय असतं. पण नॉर्मली मित्र म्हणले चला आपण करू तर मग त्यांच्या संग करायला लागलं. तेव्हा लय लाज वाटत होते असं वाटत होते काय काम बिम करू राहिलं गवत काढित आहे लोकांसोबत नॉर्मल विषय. कुठं आपण वाईट काम तर नाही करीत ना. 2 तास आपलं काहीतरी काम केलं तेवढंच आपला खर्च पाणी भागवत. सर एक डोंगन पे रपटा दूंगा ना सडक पे आगता फिरेगा. एवढं उन्हाचा त्रास आहे का तुला. आम्ही उन्हात काम करून आलो मग गाईज झालं काम पूर्ण झालं मी घरी आलो सध्या. आणि मागं 2-4 काम आहेत तसे
आणि त्यातलं पहिलं काम म्हणजे पाकवाजाची प्रॅक्टिस. आता पाकवाजाची प्रॅक्टिस करायची. पाकवाजाची प्रॅक्टिस करायची आणि वही लिहायची मला असाइनमेंटची. 2 काम आहेत. जेवढं वेळ माझ्याकडे बाकी तेवढ्याच्यात जर जेवढं होईल तेवढं करायचं. 4ला मग आपला थर्ड मीलमध्ये काय ओट्स आणि सोयाबीन. पुरणपोळ्या येतात ॲज युजल बिनसन नाही सण आहे ना आज. सण आहे सुद्धा लक्षात नाही का तुझ्या? माझ्या लक्षातच नाही. होळी आज नाही. बिनसणाचं कसं सण काय? लक्षात राही ना काय अरे वेळ. देवा, उद्या रंगपंचमी आहे. काय उद्या दुरडी उद्या हा का? डोक्यात. काय असून तरी काय माहीत असून तरी काय होणार आहे. पुढं काय आपण खेळतच करतो नाही इकडं. इकडं रंगपंचमीच खेळतो. खेळत होतो आपण पहिले पण आता नाही खेळत. गावाकडे खेळते. गावाकडे ते पुरणपोळ्या, धुलीवंद नाही काय? खेळतात गावाकडे आणि रंगपंचमी. आपल्याकडे फक्त रंगपंचमी खेळतात पोर. माणसाला बोलू दे ना. आज होळीच्या पुरणपोळ्या. होळी रे होळी. पुरणाची पोळी. स्वयंपाक माहिती तरी वेळ. कुणाच्या पोळ्या पण माझ्या टायमाला झाल्या नाही त्याच्यामुळे मी 2-4 चपात्या चटणी संग खाऊन गेलतो. तू आगोर आहे मग त्याला मी काय करणार रे बाबा. मग तू 3 वाजता करशील जेवायला तेव्हा 3 जेवायला. वाजता काय मला पुरणपोळ्या स्वयंपाक होता. आता उशीर. 3:30 वाजता उशीर प्रॅक्टिस आली करायची ना. मला आता. 12 वाजता लागले स्वयंपाकाला. झाले स्वयंपाक झाला आता. आता तुझ्या आवाला. पुढं बोल. गेम कस काय डाउनलोड केली याच्यात तू? हा तर काना खाली माझी 8 GB स्टोरेज आहे इथली ती आईला. कुठं तर माग लयच अवघड आहे करायचं. अय शिंकू नको मम्मी. शिंग घातली आहे माझी. शिकणार होती. आणि ते पण सर्दी सगळ्यांना दिली बघ. माझा घसा बदलला सर्दी झाली. पप्पा तुम्ही तिकडे बसा प्रॅक्टिस करायची. तू जेवच नाही. जेवण करून बसलो. तिकडं लोकं इकडं जेवायचं आपल्याला बसून दे तिकडे निवांत. मी जर हॉलमध्ये बसलो तर परत मला तरी आवाज येतो. हॉलमध्ये नाही बसायचं. बरोबर 3 वाजलेत गाईज. आणि 3 वाजले त्याचा अर्थ माझ्याकडे 1च तास आहे प्रॅक्टिस करायला. अर्धा तास तरी अर्धा तास प्रॅक्टिस करायची. अर्धा-पाऊण तास. तिथून पुढं मग अर्धा तास वही लिहायची. आणि त्याच्यानंतर आपला थर्ड मील खायचा. आणि त्याच्यानंतर पाकवाज क्लासला जायचं. एवढे काम आहेत माझ्या मागं. पण ठीक आहे ॲडजस्ट करावं मला लागेल आपल्याला. आणि तिथून आल्यानंतर तुम्हाला पुढचं नियोजन दिसतं. सगळं सांगत बसलं तुम्ही बोर होता. चला बस 6:15 वाजले गाईज. आणि आज होळी आहे आणि होळीला आम्ही खाली जाणार आहे थोड्या वेळात. आणि मी आता झोपी गेलो होतो. आज क्लासला पण नाही गेलो. पाकवाजाच्या काहीच नाही. जिमला जायची इच्छा आहे माझ्यामध्ये. बघा मी जाईन कायचा भरोसा नाही. बाकी इकडं चहा ठेवला आहे सध्या. चहा आणि मग दुपारी भजी ते केलेलं. चहा भजी एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. तुला आताच नाही टाकायची. तुला आताच नाही टाकायची. भेटलं जवळपास. गौरी पाहिजे शिवमाजे नाही करू. भेटले ना मग आता किती नाही भेटले ते परत येऊ राहिले आज. साईडने ना असं इकडून होईल का ते? तुम्ही एक जण पेटून द्या ना. ते पाणी दूर केलंय पप्पाने. पप्पाला नारळ पाय. पप्पाला नारळ पाय. कोण राखायला का ते विजून जा. नारळ पाय फक्त पप्पाला. आजचं मत मी आहे ना शक्यतो सांगणार नाही. मला वाचावं लागेल. इकडं मम्मीकडे मम्मीचं सगळ्यात मोठं कार्य आहे याच्यामध्ये. नारळ तुम्हाला नारळ खायचं आहे त्याच्यातलं ते. त्याच्यामुळे पप्पा गाय करून राहिले. असं म्हणलं की जास्त करतील चौथावी शांती. तर गाईज जवळपास 11:30 नाही एवढी नाही वाजले. 11 वाजलेच. गाण्या झोपला निवांत. मी झोपत आता. होळी झाली आमची. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ना आपल्या भावाला. पुढं नाही. ओके.